एवढी गरमी माझी मित्र मैत्रिणींनो. पाऊस बंद झालाय आता. बघा ही गरमी कशी गरमायला लागली. झाल्या आता आपल्या पुऱ्या. आता भाजी बनवायची. आता तुम्ही बोलत असता बहिणीचंच काय सांगते काय माहिती. माझ्या मधल्या बहिणीला ना पुरी सोबत भाजी कोणची आवडती खायला माहिती का? एक तर आलूची आवडती, एक तर वांग्याची आवडती आणि एक चिवड्याची आवडती. आणि ती पण तिला अशी सुकी फट पाहिजे, एकदम मसाल्याची गिरवी टाईप. तेलामध्ये ना पाणी का काय काय माहिती, काय पिठाचं पाणी उडतंय काय माहिती. सरसरच वाजते, किती वाटते चेहरा तोंड उडायचं, चेहरा उडायचं. हा काय लागलं कधी असं इथून बाहेर पडू असं होतं. तिची माझी चॉईस एकच आहे. तिला मला ना सारखंच आहे. तिचं खाणं माझं खाणं सारखंच सेम आहे. ती पुरी काढली ना मी, त्याच्यामुळे मला लक्षात आलं भाजी बनवायची म्हणून. त्याच्यामुळे म्हणलं चला आता तुमच्या सोबत शेअर करावं. झाल्या पुऱ्या तळणं. तेलकट कोणी जास्त खात नाही ना आमच्या इथं, त्याच्यामुळे कमीच हे केलं बनवलं. तेल होईल भाजीला जास्त. ताटात तेल आता चिकूचा बापण चिकून बाहेरच राहावा, कारण की आता ठसका होईल ना मसाल्याच्या जागेचा. हे बघा, त्याच्यात काळे मी शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण एवढं सगळं काय काढलं, गिरवी काढून घेतली. मसाल्याचा डबा ना खुलतच नाही लवकर, थांबून खोलून टाकू मोहरी, जिरे, टाकू मसाला. अंगावर उडायची मला लई भीती वाटते गेला. असं तापलेलं तेल तर भीतीच वाटते ना. पाणी आलं ना अजून थोडंसं तेल टाकू, कारण हे तेल मला कमी वाटतं. माझ्या मधल्या बहिणीला मला भाज्याला तेल मध्ये लागते माहिती का, तेल खूप पाहिजे आम्हाला भाजी बनवायला. टाकू लाल तिखट, हळद, थोडासा एवढाच मसाला, पाणीमध्ये मसाला करून निघतो. मसाला करून निघत तर बटाटा करून घेतला. बटाटा
डब्बा नाही तर लागत नाही, लागला तर फुलत नाही बघा. असं घोळायला गेला ना फुलतच नाही. परत थोडंसं पाणी टाकून म्हणजे आपला मसाला तेल सोडेपर्यंत ना आपल्याला तळून घ्यायचा. आपले बटाटे दूध कापून मिक्सरच्या भांड्यातच बुटे कापून माझ्या मोठ्या बहिणीनं बघा बड्याला आलती ना, हे डब्बा मी घेऊन गेले होते, मला लक्षच नाही राहिले डब्याचं. बड्याला आली तर आता घेऊन आली, इथं ठेवून गेली ती. मला मी विचारायचं ध्यान नाही राहिलं तिला. भाजीत मीठ टाकायचं राहील मी तशीच लक्ष राहणार नाही. बटाटा शिरून घेतलाय, धुवून घेतलाय, फक्त कापायचाच राहिला होता. कापते नंतर टायमावर, कापायला वेळ लागत नाही. चला म्हणलं लय दिवस झाले रेसिपीचा व्हिडिओ नाही टाकू. खिडकी नाही किचनला. आणि ते हळूला बोलते, माझ्या बहिणीच्या पोरीतून मला बोलतात, मावशी तुझा व्हिडिओ मध्ये आवाज येत नाही, बाकी लय सगळा आवाज येतोय पण तुझा आवाज येत नाही. आता काय करू माझ्या आवाजाला, मला मोठ्याने बोलायची सवय कधी लागणार तुम्ही सांगा बरं. बटाटा थोडासा तळून घ्यायचा, पाणी आपलं जसं पातळ पाहिजे तसं. मीठ टाकायचं याच्यात. चवीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकायची. वाटणात तर घेतली होती पण आता वरून टाकते, कारण की वरून टाकलेली कोथिंबीर चव चांगली लागली. चला तर मग भाजी झाल्या दाखवते तुम्हाला.